हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आता संध्याकाळच्या वाटल्या 5:30. तर शेरडा राखी आहे ती सरपण काढत होती थोडं. संध्याकाळच्या स्वयंपाक लागतंय की. तर आलती इकडं की इकडंच म्हणलं चला छोट्याशा गप्पा तरी मारावं म्हणलं तुमच्यासोबत. हागलेलीच आहे ती इकडे खंडीवर. गय हा याच्या शिरली केळीत दिसते का तुम्हाला? मी काय म्हणत होते माहिती का, बानूचं एवढं फोन आलं का नाही मला बानूबद्दल. ताई काय झालंय ग बाळाला, बानूला, बानू बाळाला काय झालंय. तर ताई ती चिकटपट्या नसतात का जिथं दुखते तिथं लावायच्या, त्या आणल्या होत्या. बानूचे पाय खुबा दुखत होता ना, त्या खुब्याला लावलं आणि असंच तिथं नेमकं झोपायच्या जागेला टिरीला साल्टच आलं त्याच्या संग. लय नाही एवढं एवढंच फक्त हे झाले. आणि ते तिने सुसू केली का नाही लय रडतीय, लय रडतीय. आई पण रडती तिच्यासोबत, दीक्षा बी रडती तिच्यासोबत. आता काय करू, मालकाला म्हणलं मला 1001 रुपये द्या म्हणलं, मला दवाखान्यात पुरीला न्यायचंय. तर ती काय म्हणला नाही नाही म्हणला, रविवारी नाही म्हणला, रविवारचा गारा थापून पगारी करून मग जावा म्हणला, सोमवारी सुट्टीच असते या बारचीने घ्या सुट्टी म्हणला. म्हणलं नाही आहो पुरगी रडती व दुःख झालंय तिला न्यावं लागन मला दवाखान्यात, एखादी बाटली सलाईन ही तर लावती म्हणलं. तर मालक म्हणला नाही एकाचं खाडं झालं ना तर दुसऱ्याला पण चिखल टाकता येत नाही. ती काय पायाने चिखल करायचा नाही, ते JCBने चिखल भरत्या ट्रॅक्टरमध्ये तसल्या ह्याच्यात आणि ते मिशनच आहे चिखलाचे आणि त्याने ती पडतं या. मग मी काय म्हणलं हो का मेंढरावाली दिसली का, मी काय म्हणलं अहो म्हणलं तसं नग म्हणलं करू, मला जावाच लागतं या. तर नाही म्हणला तुम्ही गेलात तुम्हाला काही जाऊन येऊन होणार नाही. मग म्हणलं जाऊन येऊन तर करावा, थंडी तर एवढी सुटली प्रमाणाच्या बाहेर. आणि त्या बानूच्या डोक्यात विचार येतात, काय पण विचार येतात, काय पण विचार येतोय. असं वाटतं बानूला, म्हणजे तुम्ही विचार करू शकता एका आईच्या मनात काय काय वेदना येते, त्या काय काय विचार येतो. असा प्रकार झालाय. लय म्हणजे लय विचार व काय करावं, एवढा विचार नसून आई ही आई असते बरं का, आईची सर कोणालाच येणार नाही. माझंच जाऊ द्या, प्रत्येकाचंच आई ती आईच असते. आपल्याला लेकरू झालं तरच आपल्याला समजतं. आपण हुडपणात कितीही करतो, किती येड्यामी करतो, पण शेवटी लेकरं जेव्हा आपल्याला लेकरू आपण हातात येईन 5-10 पाजल तेव्हा ती माया फुटते आणि तेव्हा आपल्याला वाटतं आपल्या आईनं पण आपल्यासाठी असंच केलं असं. आई आपल्याला जन्म देते का नाही त्यावेळेस तिचा पण जन्म होतो. ज्यावेळेस आपल्याला शिकवती ना चालायला, रांगायला पहिल्यांदा पालतं पडाय, तेव्हा ती पण आपल्या संग रांगते. जेव्हा बोट धरून चालायला शिकवते ना तेव्हा पण आपल्याला ती चालायला, तेव्हा पण ती शिकतच असते. जेव्हा आपण अंगणवाडीत जाईन ना तेव्हा पण ती आपल्याला शिकायला येते अंगणवाडीत. म्हणजे बघा आई किती किती लेकरांसाठी करते, किती लेकरांसाठी. पण काय काय लेकरांना जाणीव नाही, काय कायला आहे मी म्हणत नाही, बऱ्यापैकी भरपूर जण आहेत तसे, पण काही काय आहेत चांगले, त्यांना काय नावं ठेवत नाही. आणि माझा उद्देश काय कोणाला नावं ठेवायचा नाही. मी फक्त सांगते माझ्या लेकराहून, कारण माझ्या लेकराला काटा तरी टोचला तरी मला काळीच धाक किरणं हे होतं या. मग विचार करा एका आईच्या वेदनाला, म्हणजे आईच्या मनाला किती वेदना होत असतील. असा प्रकार असतो. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की माझ्या मनामध्ये काय पण विचार, असं वाटतं पटकन फोन करावा आणि विचारावा बानू बरी आहे का. तरी मी सारखी फोन करते, बानू जेवली का, बानू अशी करते का, बानू खेळली का, बानूने पोट भरून जेवलं का, सारखं मनामध्ये. त्याने मला हेड्यावसुद्धा टाकू वाटेना. पण तुम्ही परत काळजी करता आणि भरपूर आपल्याला सपोर्ट करणारे आहेत. भरपूर मला फोन येतात, ताई बानू बरी आहे का, बानूचं कसं आहे. एका दादाने बानूला खाऊला पैसे पाठवलं, तर त्या खाऊचे पैसे
बानूला गोळ्या औषधात नेणार आहे मी, म्हणजे दवाखान्यातच नेणार आहे. उपयोगीला चांगल्याच आणणार आहे ते, असं नाही. आता सरपण काढायचं आहे. शेरड राखी आहे ती परत अजून वरडायची. काटाड्याचं आहे ना, शेरडांच्या आहे पायात घुसतं, त्यामुळं ती चिडते, ती शेरडावाली आरडतेला दिसते. पक्ष्याला, वरच्या पक्ष्याला तरी आपण पीठ टाकलं भाकरी करताना किंवा काय खायला टाकलं तरी ते पक्षी परत त्या मायाने येतोच. आपल्याला इथं खायला भेटलं, चला आपल्याला तिथं, असा प्रकार असतो. माया ही माया असती, प्रेम ही प्रेम असतं. आपण जेवढं आपल्या लेकरांवर प्रेम करल तेवढीच लेकरं आपल्यावर करतात. पण काय काय लेकरं आहेत तशी, काय काय नाहीत तशी. भरपूर जणांना मी काय नावं ठेवत नाही. कसं आहे माहिती आहे का, मी माझ्याच्या जाऊन बघत असते, माझ्याच म्हणजे आपलंच बोलत असते, मी कुणाबद्दल बोलत नाही. भरपूर जण आपल्याला नावं ठेवणारी पण आहेत, पण नावं ठेवा, तुमच्या नावं ठेवण्याने मला काय घंटा फरक पडत नाही. कसं आहे, कुत्रे भुके हजार आमच्याले बाजार, असा प्रकार असतो. तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. मी घेते सरपण काढून, अंधारात पडायला लागलाय. बाय.